नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। दिनांक 11 मार्च रोजी फलटण जाधववाडी या ठिकाणी भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून खासदार केसरी असं या मैदानाचं नाव आहे। या मैदानाचं प्रथम पारितोषिक असणारे रोख रक्कम 5 लाख रुपये आणि प्रवेश फी असणारे फक्त 1,500 रुपये। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। मित्रांनो, आपल्या समवेत आहेत लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, वेडणी गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत आणि ते या मैदानाचे प्रमुख आयोजक आहेत। दादा, प्रथमतः नमस्ते। नमस्कार। काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान कशानिमित्त आहे? आपण हे मैदान आदरणीय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेला आहे आणि आदरणीय खासदार साहेबांना जे गोवंश संवर्धन किंवा गोवंश वाचला पाहिजे आणि गोवंश हत्या थांबली पाहिजे आणि गोवंशाबद्दल त्यांची सहानुभूती, हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण हे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तर स्पर्धा 11 मार्च 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून सर्व बैलगाडी धारकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी क्रमांक दिलेला आहे। त्याचबरोबर ऑफलाईन नोंदणी मैदानावरती सकाळी 11 वाजेपर्यंत होणार असून 11 नंतरनं ऑफलाईन नोंदणीही होणार नाही आहे। त्याचबरोबर दादा, आता या मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप, प्रथम ते शेवटपर्यंतच्या बक्षिसाचं स्वरूप सांगा। या ठिकाणी आपण प्रथम क्रमांक जो आहे त्या प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम रुपये 5 लाख रुपये, त्याचसोबत दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते रोख रक्कम रुपये 3 लाख रुपये, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते रोख रक्कम 2 लाख रुपये, चौथ्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते रोख रक्कम 1 लाख रुपये, पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 75,000 रुपये आणि 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 50,000 रुपये आणि सर्वात शेवटचं 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 25,000 रुपये। प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी फक्त आणि 1,500 रुपये ठेवलेली आहे। सर, का बरं तुम्ही एवढी कमी प्रवेश फी घेताय? प्रवेश फी कमी ठेवण्यामागचं कारण एवढंच की सर्वसामान्य शेतकरी लोकांच्या बैलगाड्या या शर्यतीमध्ये किंवा या उत्सवामध्ये सहभागी व्हाव्यात, सर्वसामान्य लोकांना ही बैलगाडी शर्यत परवडावी आणि सर्वसाधारण बैलगाड्या या शर्यतीमध्ये सहभागी व्हाव्यात, एवढंच यामागचं उद्देश आहे। त्याचबरोबर आता एवढं मोठं तुम्ही प्रथम क्रमांकाला रोख रकमेचं बक्षीस ठेवलेलं आहे, त्याचबरोबर गट पास होणाऱ्या विजेत्या बैलगाडीला काय बक्षीस आहे का? गट पास होणाऱ्या विजेत्या बैलगाडीसाठी आपण चांदीची गदा ठेवलेली आहे। या ठिकाणी कशा स्वरूपाची आहे ते? जवळपास 3,500 ते 4,000 रुपयाची ती चांदीची गदा आहे। जी पण बैलगाडी गट पास करेल त्याच वेळी त्या स्पॉटवरती आपण ती गदा त्यांना बक्षीस रूपी देणार आहे। आता हे जे मैदान होणार आहे आपलं खासदार केसरी, या मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय असणार आहे? या मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन 2 दिवसापूर्वी खासदार साहेबांचे निकटवर्तीय म्हणा किंवा मित्र म्हणा, त्यांनी जे स्वागत शेठ काशीद यांनी जे मैदान आयोजन केलेलं होतं जाधववाडीमध्ये, त्याच ठिकाणी हे मैदान होत असून अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मैदान आहे। प्रकाशाचा लखलखाट त्या ठिकाणी आपण केलेला आहे, कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं हे मैदान आहे। आता तुम्ही एवढ्या मोठ्या रकमेचं पहिलं बक्षीस पुकारताय, आता सलगची मैदानं सुरू आहेत, आदत आहेत, बरीचशी मैदानं आहेत अलीकडं पलीकडं। समजा गाड्या कमी जास्त आल्या तर बक्षिसाच्या रकमेमध्ये काही बदल केले जाईल का? गाड्या किती येणार आहेत हे बघून बक्षीस ठेवलेलंच नाही, ठरवलेलंच नाही। मग तसं जर असतं तर आपण ते गाड्या येण्यावरतीच बक्षीस पण अनाऊन्स केलं असतं। असं अजिबात होणार नाही। गाड्या 50 आल्या काय किंवा 200 आल्या काय, बक्षिसाच्या रकमेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही। त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियमानुसारच होईल का? नक्कीच। आमचा फलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या वतीनं जे काही निर्णय असतील या मैदानावरती घेतले जातील, त्या निर्णयामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा आयोजक असतील किंवा आयोजकांचे जे काही बाकीचे मित्रमंडळे असतील त्यांचं कोणाचाही हस्तक्षेप त्या निकालामध्ये असणार नाही आहे। पूर्ण मैदान हे फलटण तालुका बैलगाडा संघटना हे हँडल त्या ठिकाणी करते। त्याचबरोबर आता या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? समालोचक कोण आहेत? समालोचक जे आहेत ते सुनील मोरे, मयूर तळेकर, विकास सर आणि प्रवीण घाटे हे समालोचन करणार असून झेंडा पंच धनवडे बापू आणि जगदाळे बापू
हे झेंडा पंच असणार आहेत. त्याचबरोबर चाकणला ज्या पद्धतीने खाली निकाल रेषेला सुट्टीला लाईव्हचा कॅमेरा आणि पट्टीची व्यवस्था करण्यात आली होती, त्याच पद्धतीची व्यवस्था आपल्या इथेही करण्यात येणार आहे का? नक्की. निकाल पारदर्शकतेमध्ये जे काय व्यवस्था करायची असेल ती सर्व व्यवस्था तिथं केली जाईल, जेणेकरून स्वच्छ व पारदर्शक निकाल त्या ठिकाणी देता येईल. त्याचबरोबर जे आपला पल्ला आहे तो साधारणतः किती असणार आहे? 1000 फुटाचा साधारण पल्ला आहे. आणि फाट्या किती आहेत? 10 फाट्या आहेत. 10 फाट्या आहेत. आणि तेच मैदान जे पूर्वी झालं होतं तेच मैदान. आता बक्षिसाची रक्कम मोठी आहे, प्रवेश फी ही तुम्ही सर्वसामान्य बैलगाडी चालक मालकांचा विचार करून घेतलेली आहे, त्यामुळं दूरवरून गाड्या येण्याची शक्यता जास्त आहे. आपला कराड सांगली भाग असेल, सोलापूर भाग असेल, त्यानंतर पुण्यातनं पुढं मावळ मुळशी असेल, मुंबईचा असेल भाग, किंवा यवतमाळ नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर इतर भागातनंही गाड्या येणार आहेत. त्या जर आदल्या दिवशी मुक्कामी आल्या तर त्या येणाऱ्या बैलगाडी ज्या बैल येणार आहेत त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था आपल्याकडनं केली जाणार आहे. आदरणीय खासदार साहेबांच्या सूचनेनुसार जी आत्ता आपण बैलगाडा स्पर्धा घेतोय त्यांच्या अगोदर सूचना आहेत की दिवसभर त्या बैलगाड्यांच्या बाबतीत कोणतीही गैरसोय न झाली पाहिजे आणि ज्या काही लांबून गाड्या येणार आहेत त्या गाड्यांची चाऱ्या पाण्याची व्यवस्था आदल्या दिवशी ज्या गाड्या येणार आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर दादा आता आम्ही पाहतोय बऱ्याच ठिकाणी मोठी मैदानं होत आहेत किंवा छोटी मैदानं होत आहेत. यावेळेस पुढं निकाल रेषेवरती पब्लिक कंट्रोल करण्याला फार म्हणजे कुठंतरी दुर्लक्ष केलं जाते, तर तुमच्या इथं तुमच्या मैदानामध्ये पुढं निकाल रेषेवरती पूर्णपणे तुमचा पब्लिकवरती कंट्रोल असेल का? नक्कीच असणार आहे, कारण जवळपास 300 ते 400 स्वयंसेवक आपले त्या ठिकाणी आहेत, संयोजक आहेत. ते वेगळ्या ड्रेस कोडवरती तिथं असणार आहेत आणि तेच त्या निकाल रेषेवरती पब्लिक कंट्रोल करण्यासाठी थांबलेले असतील. आता एवढी मोठी शर्यत घेत आहे, पब्लिक ही मोठ्या प्रमाणावरती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही शर्यत आहे, त्यामुळं बॅरिकेडची तर व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे? 1000 फुटावरती दोन्ही बाजून आपण बॅरिकेड्स लावलेले आहेत. पार्किंगची व्यवस्था, त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते येणार आहेत त्यांचीही स्टॉल लावण्याची व्यवस्था का नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे का? अगदी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. सर, आता मैदान एवढं मोठं त्यामुळे पारदर्शक निकाल देणं ही आपली जबाबदारी फार मोठी असते. निकाली पंचांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. नक्कीच. आणि ड्रोनची व्यवस्था करण्यात आलेली आहे का? ड्रोनची व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जवळपास 2 ते 3 ड्रोन त्या ठिकाणी आपण ठेवणार आहे. त्याचबरोबर आता पाहायला गेलं तर अनेक वेळा बैलांना मारहाण केली जाते किंवा काही चालकांकडनं शिफ्टीचा चावा घेतला जातो बैलाच्या, तर त्याबाबत आपण कसे निर्णय घेणार आहोत? कशी भूमिका आहे तुमचे आयोजक म्हणून? नक्कीच त्या बाबतीत तर कठोर निर्णय घेतलेच जातील, परंतु जे काही बैलगाडी धारक येणार आहेत त्या सर्व बैलगाडी धारकांना माझी विनंती राहील कळकळीची, तसेच फलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या वतीनं देखील विनंती राहील की बैलांना मारहाण न करता त्यांच्या शेपटाचा चावा न घेता आपण या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करायचं आहे आणि आपल्यावर जी कारवाई होणार आहे या गोष्टी केल्यानंतर ती कारवाई आपण टाळावी. त्याचबरोबर आता आपली जी ग्राउंडवरची जी प्रामुख्याची मुलाखत आहे ती किती दिवसात आपल्याला पाहायला मिळेल? एक साधारण 2-3 दिवसामध्ये आपण ग्राउंडवरती प्रत्यक्षात मुलाखत देऊ. तुम्ही मैदान घेताय दादा, त्यामुळे महाराष्ट्रातील बैलगाडी मालक तर तुम्हाला भरभरून साथ देतील. त्याचबरोबर इतर राज्यातूनही बैलगाडी मालक येणार आहेत, उत्तर प्रदेश असेल किंवा बालाघाट असेल, त्यांचीही आल्यानंतर बैलांची व्यवस्था सगळी व्यवस्थित करण्यात येणार आहे का? नक्कीच करण्यात येणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काय बैलगाडा आदल्या दिवशी येणार आहे त्यांची चारा पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे. त्याचबरोबर आता एवढं मोठं मैदान आहे त्यामुळे तुम्ही एक आयोजक म्हणून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आव्हान एवढंच की ही जी स्पर्धा घेण्यात आलेली आहे, हे जे मैदान भरवण्यात आलेलं आहे, हे मैदान सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्या मैदानाचा लाभ घ्यावा ह्या दृष्टिकोनातून हे मैदान भरवण्यात आलेलं आहे. प्रवेश फी अत्यंत कमी म्हणजे 1500 रुपये ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील बैलगाड्यांधारकांना माझं आव्हान असेल की आपण या मैदानाचा अवश्य लाभ घ्यावा आणि अवश्य आपण या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? मी विशाल शिंदे, संभाजी ब्रिगेड, सातारा जिल्हा अध्यक्ष. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात, कसं आयोजन नियोजन आहे? माढा लोकसभेचे पाणीदार खासदार सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या मार्गदर्शनातून यांच्या सूचनेनुसार 11 मार्च 2024 रोजी भव्य खासदार केसरी बैलगाडा शर्यत या ठिकाणी घेण्याचं आयोजन केलं आहे. तरी महाराष्ट्रातील जे बैलगाडा चालक मालक, बैलगाडा प्रेमी या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी व्हावं असं एक मी आयोजक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आव्हान करतो. धन्यवाद.
मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर. सर, आता आपण आयोजकांची मुलाखत पाहिली आहे, त्यांनी मुलाखत दिलेली. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? कसं आहे आयोजकांचं नियोजन आहे आणि फलटण तालुक्यातली एकंदरीत मैदानं कशी होतात? आता आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे की आत्तापर्यंत 1-2 महिन्यामध्ये फलटण तालुक्यात 6-7 मैदानं पार पडली. या मैदानामध्ये चिठ्ठी काढण्याची पद्धत, त्यामधील पारदर्शकता, त्यानंतर निकालामधील पारदर्शकता, तसेच मैदान म्हणजे धावपट्टी आणि खाली थांबण्याची जागा, त्यानंतर पुढची जागा, याच्यावरती पूर्ण तालुका कमिटीचं लक्ष असतं आहे. तसेच आपल्या तालुक्यातील आयोजक आपल्याला भरभरून सहकार्य देत आहेत. तसेच आपले आयोजक जे आहेत ते अत्यंत पारदर्शक आयोजक आहेत. त्यांनी आपल्याला हमी दिलेली की हे मैदान अत्यंत पारदर्शक आणि तालुका कमिटीच्या सहकार्याने पार पाडलं जाईल. तसेच आयोजकांनी सर्व बैलगाडी मालकांचा विचार करून गटासाठी एक उत्कृष्ट गदेचं चषक ठेवलेलं आहे. तरी मी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा चालक, मालक आणि शौकीनांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या मैदानाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.